दर्यापुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगत चालली आहे। आज शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप भाऊ मलिये यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार दौरा केला। या दौऱ्यात प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार सचिन गणेशराव रेखे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। या निमित्तानं सदर दौऱ्यामध्ये गोपाल भाऊ अरबट, संजय बुराडे, रवी भाऊ गणोरकर, सागर महाराज, विनोद बिजवे, गणेशराव सुधाकर काठोळे, लक्ष्मण सावळे, गुड्डू तेलमोरे, रोशन गवई, उमेश वानखडे, प्रमोद भांडे, श्री डहाळे आणि अडोळे प्रामुख्याने उपस्थित होते। प्रदीप मलिये यांनी विदर्भ शासन चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले की शहराचा सर्वांगीण विकास ही त्यांची पहिली प्राथमिकता असणार आहे। त्यांची ओळख हिंदुत्ववादी असली तरी कोणत्याही जाती धर्मातील नागरिकांमध्ये भेदभाव न करता सर्वांसाठी समान विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। शहरातील प्रलंबित कामांना गती देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणे, शहराचं सौंदर्यीकरण, गोरगरीब व्यापाऱ्यांसाठी मार्केट बांधणे, नवीन अभ्यासिका उभारणे अशी अनेक कामं तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। तसेच मुस्लिम समाजाच्या शादीखाना उभारणीचं आश्वासन देत समाज बांधवांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे। दर्यापूरच्या राजकारणात आजचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय। नमस्कार, आदाब, जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, आपल्याला माहित आहे दर्यापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे निवडणुकीबद्दल सर्व पक्षी जे रणधुमाळी सुरू झालेली आहे। या निमित्ताने शिवसेना शिंदे पक्ष या पक्षाचे नगराध्यक्ष करिता उमेदवार जे आहे प्रदीपजी मलिये हे आपल्या चॅनलला जुळलेले आहे। आपण येणाऱ्या निवडणुकीबद्दल त्यांची सविस्तर चर्चा करणार आहोत। भाऊ, तुमचं विदर्भ शासनाला स्वागत आहे। नमस्कार, आपल्या विदर्भ चॅनलचं काय म्हणाल या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबद्दल तुम्ही? आता निवडणूक निवांत 5 दिवस राहिले असेल। हो, आता 5 दिवसात आमची हळूहळू चांगली चालू आहे। आम्ही विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे। आता मायबाप जनता जे ठरवणार नगर परिषदच्या खुर्चीवर कोणाला बसवायचं आहे, आमचे 7 उमेदवार आहेत। 7 मधून कोणाला पसंती करतात हे मायबाप जनता ठरवणार आहे। तुमचे मित्रपक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हे सर्व मैदानात आहे, तर तुम्हाला असं वाटणार नाही, असं वाटत नाही का तुमचे मताची कुठेतरी वाटणी होणार आहे म्हणून? जनता मायबाप जनता ठरवणार ना की भाजप चांगला आहे की शिवसेना चांगली आहे किंवा काँग्रेस चांगली आहे। मित्रपक्ष म्हटल्यापेक्षा उमेदवार गरीब जनतेचा सहभागी असणारा, काम करणारा, अहोरात्र काम करणारा, हे दोन्ही लोक VIP घराण्याचे झाले आहेत। पॉश गाडीमध्ये येतात, काच खाली उतरू शकत नाही। अनेक जनता माणूस स्वतः मोटरसायकल फिरतो, माझ्यासोबत मागे बॉडीगार्ड नसते माझ्यासोबत, त्या लोकांसोबत 3-4 जण बॉडीगार्ड वर असतात। मी साधारण व्यक्ती आहे, चांगला न्याय देणार जनता असा मला विश्वास आहे। भाऊ, तुमचा एजेंडा कोणता राहणार आहे? माझा एजेंडा सगळ्यात प्रथम दर्यापुरात आमचे काही नेते आहेत, गोपाल भाऊ अरबट आहे, सुनील मोटेके, रवी गणोरकर, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य पुतळा उभारावा, पण ते स्वप्न करू शकले नाही। पण एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री, त्यांची शक्ती ताकद आमच्या सोबत आहे। ती दर्यापूर शहरात सर्वप्रथम मी दर्यापूर शहरामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा, भव्य दिव्य पुतळा असं उभारू। व अजून दर्यापूरच्या काही समस्या आहेत, जसं नवीन हदवाड झालेली आहे, हदवाडमध्ये साईनगर एरिया, पंजाबराव कॉलनी, सांगोलकर नगर हा डोंगरा म्हणून भाग आहे, त्यात सांडपाणी निघत नाही। मग सर्वप्रथम आम्ही त्या भुयारी काटा योजनेच्या मार्फत त्यांचं सांडपाणीचं रेल्वे आटलो। त्याच्यानंतर बसस्टँड चौक इथं धर्माधिकारी वाका याचे गार्डन, हे ओपन प्लेस आहे छत्रपती शिवाजी चौकात, तर त्या चौकामध्ये काही लोक बाहेर फुटपाथवर काही दुकान लावले आहेत, भाजीपाला मार्केट असू दे, व्यापारी, छोटे मोठे व्यापारी आहेत, गरीब लोक आहेत, ते स्वतः पैशाने दुकान विकत घेऊ शकत नाही। त्या लोकांना आम्ही भव्य देऊ, चांगला मार्केट बांधून देऊ, ताकी ते लोक रोजगार उपलब्ध होणार। जे अतिक्रमण झालेलं आहे दर्यापूर शहरामध्ये रस्त्यानं, जे मेन चौक आहे, मेन रोड आहे आपल्या दर्यापूर शहराचा, तर त्या शहराचं अतिक्रमण पण नायनाट होणार आहे।
नंतर सांस्कृतिक भवन उभारलं जाणार आहे आणि त्याच ग्राउंडमध्ये व स्टेडियम, ज्या स्टेडियमच्या मार्फत जे क्रीडा खेळतात, व्हॉलीबॉल असू दे, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे किंवा अजून विविध खेळ असू दे, तर त्या माध्यमातून तो खेळ पण खेळला जाणार आहे. तशाच दर्यापूर जुनी वस्ती आहे, या जुनी वस्तीमध्ये आपलं सरकारी दवाखाना होता जुना, त्या दवाखान्यामध्ये काही लोक जे जसं मार्केट म्हटलं मी, भाजीपाला मार्केट, अजून छोटे छोटे दुकानं, ते दुकानं पण तिथं उभारू व एक सभागृह, छोटे मोठे जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर पैसा नसतो, लग्न कार्य असू दे, तेरवी असू दे, अजून कोणतेही कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ती जागा चांगलं सुंदर स्वच्छ करून दाखवू व अजून दर्यापूरच्या काही समस्या असेल, जसा अभ्यासिका एमपीएससीची मुलं आहेत, त्या लोकांना अडचण आहे, बाहेर गावून येतात, अभ्यासिका नाही, अजून विविध हे असतात, तर त्या आम्ही त्या युवकांसाठी, बेरोजगारांसाठी ते आम्ही उपलब्ध करून देऊ. मुस्लिम समाजात जे शादी करायचा प्रश्न जे आहे हे प्रलंबित आहे, याच्यावर तुम्ही काय बोलाल? सरकार आमचं असल्यामुळं, मुख्यमंत्रीचा निधी असल्यामुळं आम्ही ते पण जे लागणार गरीब लोकांना, गरीब जे लोक आहेत ज्यांना अडचण आहे, लग्न असू दे किंवा अजून विविध कार्यक्रम असू दे, आम्ही त्यांना पण प्राधान्य देऊ. तुमचा जो चेहरा जे आहे शहरामध्ये हिंदूवादी चेहरा आहे, तर तुमचा विशेष म्हणजे मुस्लिम समाजाला काय आव्हान राहणार आहे यावर? मी जातीवाद कधी करत नसतो, पण मी आता कसं आहे, पहिल्यापासून हिंदू धर्म म्हणून किंवा त्या माध्यमातून निवडून लढलो, याच्या अगोदर 20 वर्षापासून लढत आहो. आता मी त्या माध्यमातूनच ती वाटचाल माझी पुढे चालू आहे. अच्छा, मी कोणत्या जातीवाद करत नाही किंवा हे करत नाही. आता काम करताना मी कोणता समाजचा व्यक्ती आहे, मुस्लिम असू दे, कोणी अजून कोणी समाज असू दे, मी कधी तो समाज पाहते. काम करताना काम सगळ्यात तोच न्याय देणारा, पुढचं पण न्याय तेच देणार आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही तुमचं व्यक्तिगत मत आम्हाला दिलं त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते प्रदीपजी मलिये यांचे स्पष्ट बोलणं आहे की यांच्याकडे जातीभेद नाही आहे. कोण गोरगरीब जे जनता, ते कोणत्याही जाती, कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही जाती धर्माची असो, त्यांचा धोरण जे आहे त्यांचं काम करणं राहणार आहे. आणि मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न शादीखानाचा ते पण त्यांनी सांगितलं आहे की ते पण ते करून देणार आहे. मी नावेद सय्यद, विधान शासन, दर्यापूर. धन्यवाद.